6 वर्षाची मेहनत काही मिनिटात राख, डाळिंब बाग भस्मसात, ट्रान्सफॉर्मरच्या ठिणगीने उद्ध्वस्त केलं शेतकऱ्यांचं स्वप्न। मालेगाव तालुक्यातील वाके गावात महावितरणाच्या हलगर्जीपणामुळे एक हृदयद्रावक घटना घडली असून शेतकरी सुनील अंबादास नारळे वाके मालेगाव यांची 6 वर्षाची मेहनत काही क्षणात जळून खाक झाली आहे। आज दुपारी सुमारे 2 वाजण्याच्या सुमारास गट क्रमांक 218B1 मधील त्यांच्या डाळिंब बागेत 3 फेज ट्रान्सफॉर्मरमध्ये झालेल्या शॉर्ट सर्किटमुळे भीषण आग लागली। अचानक झालेल्या स्पार्किंगमुळे आगीने काही क्षणातच रौद्ररूप धारण केले आणि पाहता पाहता सुमारे 500 डाळिंबांची झाडे, ड्रीप सिंचन व्यवस्था, पंपाच्या नळ्या तसेच इतर शेती साहित्य भस्मसात झाले। या बागेवरच नारळे कुटुंबाचा उदरनिर्वाह अवलंबून होता। घटनेच्या वेळी नारळे हे नाशिक येथे दशक्रिया विधीसाठी गेले होते। त्यांच्या अनुपस्थितीत शेजारील शेतकरी किशोर प्रधान निकम यांनी सर्वप्रथम आग पाहून गावकऱ्यांना सतर्क केले। ग्रामस्थांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत आग विझवण्याचा आटोकाट प्रयत्न केला, मात्र तोपर्यंत मोठे नुकसान झाले होते। या घटनेनंतर ग्रामस्थांनी तीव्र संताप व्यक्त करत महावितरणाच्या कामकाजावर गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत। धोकादायक ट्रान्सफॉर्मर बाबत वारंवार सूचना देऊनही त्याकडे दुर्लक्ष करण्यात आल्याचा आरोप शेतकऱ्यांकडून केला जात आहे। शेतकरी नारळे यांची व्यथा मन हेलावून टाकणारी आहे। ही बाग माझ्यासाठी फक्त पीक नव्हती, ती माझ्या कुटुंबाची जगण्याची आशा होती। प्रत्येक झाड लेकरासारखं जपलं होतं, पण एका क्षणात सगळं संपलं। आता आम्ही कुठे जावं, कसं जगावं अशी वेदनादायक प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली। कुटुंबियांनीही हळहळ व्यक्त करत सांगितले की घर खर्च आणि मुलांचे शिक्षण पूर्णपणे या बागेवर अवलंबून होते। आता हातात काहीच उरले नसल्याने कुटुंबासमोर मोठे आर्थिक संकट उभे ठाकले आहे। या आगीत शेतकऱ्याचे लाखो रुपयांचे नुकसान झाले असून तात्काळ पंचनामा करून योग्य नुकसान भरपाई द्यावी। जागेसाठी धोकादायक ट्रान्सफॉर्मर त्वरित हलवावा अशी मागणी ग्रामस्थांकडून जोर धरत आहे। आज त्या शेतात उरली आहे फक्त राख आणि एका शेतकऱ्याच्या डोळ्यातील अश्रू। शेतकऱ्याचं स्वप्न जळालं, पण जबाबदारी कोण घेणार? महावितरण उत्तर देणार का, की पुन्हा एकदा शेतकरीच भरडला जाणार? S9 TV न्यूज साठी शरद पवार, मालेगाव। मित्रहो नमस्कार, आपण पाहत आहात S9 TV न्यूज। मी व्यवस्थापकीय संपादक शरदजी पवार। मालेगाव तालुक्यातील वाके शिवारामधील जर बघितलं आपण आता ज्या ठिकाणी उपस्थित झालेलो आहोत, या ठिकाणी एक धक्कादायक गोष्ट पुढे आलेली आहे। शेतकऱ्याची व्यथा आणि कथा। खरं तर शेतकरी हा मातीत राबत असतो, कष्टाने घाम गाळत असतो आणि त्याच्यामध्ये वेळोवेळी आपण महावितरणाला सूचना दिल्या असं त्यांचं या ठिकाणी म्हणणं आहे। महावितरणाला वेळोवेळी सूचना देऊनही त्यांनी ट्रान्सफरकडे लक्ष दिलं नाही आणि आज मोठ्या संकटाला या शेतकऱ्याला सामोरं जावं लागलं। रणरणत्या उन्हामध्ये हा बाग फुलवला, त्या बागेला खूप मोठा खर्चही केला आणि आज तो बाग इतका सुंदरपणे फुललेला होता आणि त्याच्यामध्ये आज हे मोठं संकट त्या शेतकऱ्यावरती उभं आहे। शेतकरी आपल्या समोर आहे, आपण त्यांच्याशी सविस्तरपणे संवाद साधणार आहोत। दादा नमस्कार, S9 न्यूज मध्ये मी तुमचं स्वागत करतो। आज आपण जर या व्हिज्युअल मध्ये जर आपण बघत आहोत की पूर्ण बाग जळून खाक झालेला आहे, ही घटना नक्की कशी घडली आणि तुमचं हे कसं लक्षात आलं, नक्की काय घटनाक्रम आहे हा? हे वाके गावातील शेतकरी वाल्मिक अंबादास नारळे, सुनील अंबादास नारळे यांचा हा प्लॉट आहे। शिवाय हे आमचा एक डाळिंब सायंटिस्ट ग्रुप आहे। डाळिंब सायंटिस्ट ग्रुपचे हे मेंबर आहेत। आत्ताच आम्ही डाळिंब सायंटिस्ट ग्रुपच्या माध्यमातून इथं 2 दिवसापूर्वी होती हा बाग म्हणजे खूप सेटिंगसाठी खूप आधीच प्रॉब्लेम होते, वातावरणाचा अभाव होता, सर्व काय होतं। यातून आम्ही हा बाग वाचून आणि खूप चांगल्या पद्धतीने सेटिंग केलेला होता आणि शिवाय यांच्याकडे लग्न होतं। आमच्या डाळिंब सायंटिस्ट ग्रुपचे सर्व मेंबर या लग्नाला आलेले होते आणि बाग खूप छान आहे असं सर्वजण सांगत होते, परंतु आज नियतीला ते मंजूर नव्हतं आणि त्याला कुठेतरी नजर लागली आणि इथे भयानक प्रमाणात नुकसान झालेलं आहे। हा 1200 झाडांचा प्लॉट होता, परंतु इथे नुकसान होण्याचं एकमेव कारण इथे जे आम्हाला समोर दिसलंय ते म्हणजे ही जी डीपी दिसते बाजूला, हा MACBचा भोंगाळ कारभार। इथं पत्र व्यवहार करून सुद्धा अनेकदा यांना सांगितलं की डीपी बाजूला काढा, कारण की डाळिंब बाग म्हटल्यानंतर तिथं गवत होतंच आणि ते गवत एकदा कुठेतरी आम्हाला ते कापता येत नाही, कारण की ते कापल्यामुळे डाळिंबाचं नुकसान होतं। जर ओलावा असेल त्यावेळेस कापलं तर डाळिंबावर विविध बुरशींचा अटॅक होतो आणि जर ज्यावेळेस जमीन कोरडी असेल तर त्यावेळेस आम्ही ते गवत कापल्यानंतर जमीन अधिक तापते, मुळांना शॉक लागतो आणि ते परत फळ वाढत नाही किंवा डाळिंबावर विविध आजार येतात। म्हणून आम्ही ते गवत कापायला मी त्यांना नाही सांगितलेलं होतं, ते गवत कापलेलं नव्हतं, गवत वाढलेलं होतं।
परंतु आज या डीपीच्या जवळ शॉर्ट सर्किट होऊन अतोनात नुकसान झालेले माझ्या हिशोबाने कमीत कमी हा 1200 झाडांचा प्लॉट होता. यामधून 600 ते 700 झाडं हे जळून खाक झालेले आहेत. इथं नुकसान ही म्हणजे आता तात्पुरतं नुकसान झालेलं नाहीये. इथून आपण जर समजा फळं पेल्या आला आपण फळं गेले तर आपण दुसऱ्या वर्षी बार धरू शकतो, परंतु इथे झाडच गेलेले आहेत. एवढा मोठा 5 ते 6 वर्षाचा हा बाग होता. खूप चांगल्या प्रमाणात हे झाड दाखव दादा. या झाडावर बघा तुम्ही किती फळं दिसत आहेत. एवढं चांगलं सेटिंग झाल्यानंतर सुद्धा इथं जे जळालेले माझं प्रशासनाला विनंती राहील की इथं पंचनामा करून जे शेतकऱ्याला योग्य तो न्याय मिळाला पाहिजे. कारण की इथलं झाडच उद्ध्वस्त झालेलं, इथलं पिकच जाणार आहे. यांना कमीत कमी हे जे 4-5 वर्षापासून झाड मोठं केलं होतं, पुढे 5-7 8-10 वर्ष चांगलं उत्पन्न भेटणार होतं, ते उत्पन्न इथून पुढे भेटणार नाही. आणि इथं जे नुकसान झालेलं असेल हे फक्त आणि फक्त या MSEBच्या भोंगळ कारभारामुळे. मी त्यांना विनंती करतो की त्यांनी लवकरात लवकर आपल्या चॅनलच्या न्यूजच्या माध्यमातून जी बातमी त्यांच्यापर्यंत जाईल इथे येऊन पंचनामा करून या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई करून द्यावी ही नम्र विनंती करतो. कुठल्या डिव्हिजन मध्ये येते हे सौंदाने डिव्हिजन मध्ये येतो. हो, किती वेळा तुम्ही सूचना दिल्या त्यांना? यांना दोन वेळेस सांगितलं, वायरमन म्हणे आम्ही ते काढून घेऊ, आज काढू उद्या काढू, ते अजून काहीच करत नाही. मी त्यांना एकंदरीत जागा पण दिली तिथं. एकंदरीत आता जर बघितलं तर आपण इतक्या मोठ्या प्रमाणावर नुकसान या ठिकाणी झालेलं आहे. आज आपण बघत आहोत की जर एक फवारणी करायचं म्हटलं तर एका फवारणीला कमीत कमी एका औषधाला 5-5 ते 6-6 हजार रुपयाचा खर्च येतो. आज गेल्या किती महिन्याचा प्लॉट झाला? आता 1 जानेवारी पासून बाग धरलेला आहे आम्ही. आता जवळजवळ 4 ते 5 महिने या प्लॉटला झालेले आहे आणि असंख्य पद्धतीने शेतकऱ्याचा मोठा खर्च या ठिकाणी झालेला आहे. आणि त्यांनी या ठिकाणी मागणी केली की प्रशासनाने तात्काळ या ठिकाणी दाखल होऊन पंचनामा करावा व नुकसान भरपाई द्यावी आणि तातडीने लवकरात लवकर हा जो ट्रान्सफॉर्मर आहे तो बाजूला घ्यावा आणि या शेतकऱ्याला दिलासा द्यावा अशी त्यांची या ठिकाणाहून या स्तरावरून मागणी होत आहे. निवेदन देऊ आणि लवकरात लवकर काम करायला सांगू त्यांना. तुमचं नाव सांगा. माझं नाव प्रदीप बोरकर, मी एक्झिक्युटिव्ह इंजिनियर मालेगाव. तर या ठिकाणी जर आपण बघितलं तर शेतकऱ्याचं प्रचंड नुकसान झालेलं आहे आणि हा जो ट्रान्सफॉर्मर आहे त्या संदर्भात वेळोवेळी महावितरणला त्यांनी सूचना केलेल्या होत्या, परंतु त्यांचं कोणी ऐकून न घेतलं. आज त्यांच्या या संकटाला त्यांना सामोरं जावं लागलं. या संदर्भात काय सांगा? कसं आहे, लाईटची गोष्ट, आता हे सगळं तर बघितलं तर तुम्ही नवीनच डीपी वगैरे दिसते सगळं काही. आता हे कशामुळे झालं, त्याच्यामुळे हे गवत इथं दिसतंय, त्या गवतामुळे खरं तर हे आग लागली. ते ठिंगी वगैरे का वेळेस पडली असेल तर. आता बाग आहे शेतकऱ्याचा, त्याच्यामध्ये एक जमीन म्हटली की तिथं गवत असणारच, बागेमध्ये गवत होणार. बघा कसं आहे, ट्रान्सफॉर्मरचा शेतकऱ्याला तुमच्या अधिकाऱ्यांनी बरोबर आहे. बघितलं तर एकदम मेंटेनन्स एकदम ओके मध्ये आहे. पण आता कसं आहे, ज्या नॅचरल कॅलॅमिटीज आपण ज्याला म्हणतो त्या अशा प्रकारे गवत आणि हे आता थिणगी पडेलच आणि ते होईलच असं काय सांग. परंतु त्यांनी आता कसं आहे, दिलेल्या होत्या अगोदरही. नाही अशा प्रकारच्या सूचना काय केल्या होत्या का तुम्ही? सांगितलं तर आम्ही वायरमनला काय वायरमनला नाही सांगायचं असं नाही ना, पण तुम्हाला विहिरीवर असेल तर विहिरीच्या जवळच जायला पाहिजे ना. साहेब, त्या शेतकऱ्यांचं म्हणणं आहे की आम्ही त्यांना जागा देत होतो बाजूला, जागा दिली, आम्ही आज बी देते. महावितरणाने वेळ काढूपणा केला आणि नाही, तसं नाही. सामोरं जावं लागलं. हे कसं आहे, समजा हे शिफ्ट करायचं असेल तर DPDCचे आपले फंड असतात. मंत्री महोदय आणि यांनी रिकमेंडेशन केलं तर ते जिल्हा अधिकाऱ्याकडून सँक्शन झाले तर आम्ही करून देतो ना. बरेच करून दिले. आता हे पण समजा त्यांनी दिलं तर आम्ही पुढच्या ह्याच्यामध्ये हे पण करून टाकू. आता या जळितावरती काय याच्यावर नक्की काय त्या स्तरावरून काय ते तर त्यांना होणार आहे, मदत पण दिली मग जाणार? जे काय जळीत झालेलं आहे, आता आपण याचा पंचनामा आणि कृषी जे सहाय्यक आहेत ते सगळं पंचनामा वगैरे करतील आणि त्या प्रकारे आम्ही ते रिपोर्ट ते इलेक्ट्रिकल इन्स्पेक्टरला पाठवू. साधारण किती दिवसाचा वेळ जाणार आहे? याला 15 ते 20 दिवसाचा वेळ जातो आणि कंपेन्सेशन मिळालं तरी 1-1.5 महिन्याचा तर वेळ तर जातो. कारण काय झालं की ऐन रणरणत्या उन्हामध्ये या शेतकऱ्याने हा हो भाग ना, आता फिरवलेला. बघताय ना तुम्ही अतिशय कष्टाने हे रात्रभर ऊन किती आहे. करून त्या शेतकऱ्याने घाम गाळलेला आहे आणि आज त्याला जर या नुकसान भरपाई जर त्याला मिळाली नाही, नाही मिळेल ना. जे काही बघा नियमानुसार जे काही नुकसान भरपाई आहे ते त्यांना निश्चितच मिळेल. पण कसं गव्हर्नमेंटचं काय जे काय नॉर्म्स आहेत त्याप्रमाणे मिळेल. तुम्ही म्हटलं की 10 लाख न 15 लाख किंवा म्हणजे तुम्ही काय जे काय मागणी कराल साहेब, आज जर अशा विचार केला तर प्रकारचं एक असेल झाड 1 कॅरेट नाही, ठीक आहे ना. असेल किंवा 2 कॅरेटचं असेल, आज त्याचा- 8,000चं झाड आहे. त्याचा असेसमेंट केला जाईल. ते असेसमेंट केल्यानंतर सरकारी नियमानुसार आपल्याला जी काय भरपाई देण्यात येईल त्याच्यामध्ये काही तसूभर काही कोणी
शंका बाळगण्याचं काही कारण नाही. परंतु शेतकऱ्यांच्या विनंती आहे की जर कुठला शेतकरी तुम्हाला याची सूचना देत असेल हा. व त्याचं कुठं नुकसान होणार असेल त्याची हा. अगोदर सूचना देत असेल तर तुम्ही तत्परतेने ते काम हे बघा, हाती घ्यायला अशी शेतकऱ्यांना डीपी पण पाहिजे आहे. हं. डीपी असल्याशिवाय पाण्याचं हे नाही होणार. पाणी नसलं तर ते त्यांची काही फुलबाग भारजाग जे काही असेल शेती असेल ते तर काही फुलणार नाही आणि ते जवळच लावावं लागते ना. त्याला त्यांनी तर जागा द्यायलाच पाहिजे ना. शेतकऱ्याने ती जागा तुम्हाला दिलेली आहे. आपला एरिकेटेड भाग असल्यामुळे सगळाच भाग एरिकेटेड आहे, तिथं ते डिप्या लावाच लागतील ना. नाहीतर कसं तुम्हाला पाणी मिळेल सांगा. सविस्तर लवकरात लवकर पंचनामा करून येस शेतकऱ्याला येस येस आपल्याकडून आम्ही मदत आमच्या अपेक्षा आहे. पद्धतीनं MSCB जेवढ्या लवकर आणि जेवढे काही शक्यतो माझ्या परीने एक्झिक्युटिव्ह म्हणून काही मदत करता येईल तेवढी मदत सरकारच्या मार्फत आपण करूया. धन्यवाद. ठीक आहे. आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबायला विसरू नका.